सध्या आपल्याच्या जगण्याचा संबंध हा पूर्वजांशी लावला जातो. खरं म्हणजे आजचे श्रीमंत लोक जर पाहिले, अर्थात या भारतामध्ये जे कोट्याधीश आहेत, लक्षाधीश आहेत, अब्जाधीश आहेत, हे कुठेतरी यांचं या श्रीमंतीचं बीज पूर्वीच्या काळात आपल्याला दिसतं. म्हणजे त्यांचं म्हणून नाही, हे आपलं समाज म्हणून. अर्थात जे कष्ट करून, खूप श्रम करून, अविरत ध्येय ठेवून मोठे झाले, श्रीमंत झाले, त्यांनी सुखानं राहायला पाहिजे, त्यांना तो हक्क आहे, कारण ते कष्टाचं फळ आहे. परंतु आपल्याकडे जर कोट्याधीशांच्या यादीवर नजर टाकली तर कुठंतरी भाजी विकणारा, रस्त्यावर फळं विकणारा किंवा खूप सामान्य एखादा खेड्यातला कार्यकर्ता अचानक कोट्याधीश होतो, अब्जाधीश होतो, आपल्या पुढच्या 7 पिढ्यांची सोय करून ठेवतो. कारण त्याला एकच क्षेत्र सापडलेलं असतं, ते म्हणजे राजकारण, पॉलिटिक्स. राजकारण ही अशी सुपीक जमीन आहे ज्यात चिमूटभर पेरलं की खंडीभर उगवतं, अशी आपल्याकडे व्याख्या आहे. अर्थात सारेच लोकनेते, राजकीय पुढारी असे नसतात. अनेक जण जनसेवक असतात. लोकांची सेवा करण्यात ते हयात घालवतात. स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी काही ठेवत नाही. पण ही गोष्ट दुर्मिळ आहे. परंतु अनेकांनी आपल्या पुढच्या पिढ्यांची सोय करून ठेवणं, आपला जोडीतला वारसदार डायरेक्ट खुर्चीवरच जाऊन कसा बसेल याची काळजी घेणं, किंवा आपला कार्यकर्ता हा कार्यकर्ताच कसा राहील, त्यातली त्यात तो सामान्य कसा राहील, जरी मोठा झाला तरी तो खांद्यापर्यंतच कसा येईल याची काळजी घेतली जाते. नंतर त्याची मुंडी छाटली जाते की बाबा तू अशाच पद्धतीनं राहा. परंतु मला वाटतं हे सारं आठवण्याचं कारण असं आहे की फार पूर्वी जर तुम्ही इतिहासात डोकावलात तर 450-500 संस्थानिक आपल्याकडे होते आणि त्यांच्या अनेक रंजक सुरस कथा आपल्याला ऐकायला मिळतात. खरं म्हणजे हे संस्थानं खालसा झाल्यानंतर त्यांचं जे रेकॉर्ड आहे, ते जे जे काही करायचे ते जाळण्यात आलं, म्हणून निदान एक काळा इतिहास जाळला गेला. कारण हे लोक एकदा इंग्रजांचं मांडलिकत्व स्वीकारलं की फक्त मला हात लावू नका, लोकांचं काही होऊ द्या, मी ऐश्वरामात राहील, मी मजेनं राहील. तर त्या संस्थानिकांचे काही किस्से मी तुम्हाला सांगतो आणि मला वाटतं तेच किस्से आजच्या समाजामध्ये आपल्या काही संस्थानिकांमध्ये आलेले आहेत. फक्त पूर्वी एकदा त्यांनी इंग्रजांची मर्जी बहाल केली की त्यांच्याकडे पाहायला कोणी नसायचं. आता लोकशाहीमुळे जरा अडचण आहे की लोकशाहीत लगेच काही गोष्टी उघड्या होतात, तरी पण आम्ही काय श्रीमंत व्हायचं म्हणजे वेगळ्या मार्गाने सोडतो असं नाही. म्हणजे अनेकांची पोटं खापाटीला जातात तेव्हा एकाचं पोट मोठं होतं असं लोकशाहीत म्हटलं जातं. तसं त्या संस्थानिकांचे वंशज म्हणजे रक्तानं नाही, संस्कृतीनं, परंपरेनं आजही आहेत असं मला म्हणावंसं वाटतं. त्यांच्या रंजक कथा जर आपल्याला सांगायच्या झाल्या तर बडोद्याचे एक महाराज होते. अक्षरशः हिरे, माणिक, मोती याची पूजा ते करायचे आणि त्यांचा जो भरदारी पोशाख होता, दरबारी पोशाख, सुवर्ण धाग्यांनी तो असा कलाभूती केलेला होता. आणि ते जे कारागीर होते, सुवर्ण धाग्यांनी विणलेला तो पोशाख विणण्यासाठी जे कारागीर ठेवलेले होते, त्यांचे नख असे लांब लांब होते, त्यांनी वाढून दिलेले होते आणि त्या नखामध्ये अशा खाचा केलेल्या होत्या, म्हणजे सुवर्ण धागे नीट विणता येतील अशा पद्धतीनं तो भरजरी पोशाख. कारण कुणी विचारायची शामत नाही, तुम्ही असे राहताना आम्हीच फाटके का राहतो. आता लोकशाहीत तरी विचारलं जातं, पूर्वी विचारलं जात नव्हतं. ग्वाल्हेरचे एक महाराज होते. त्यांच्या मनात असं आलं की आपण आपल्या राजवाड्याच्या छताला इंग्लंडच्या बकिंगहॅम पॅलेस सारखी झुंबरं लाटवायची. झालं, डोक्यात आलं की लगेच करायचं. आणि मग गेले, झुंबरं पाहिले, ऑर्डर दिली. त्यांच्या एका प्रधानानं शंका मांडली की इतके जडजड झुंबरं आपल्या राजवाड्याच्या छताला पेलतील का, नाही तर छतच खाली यायचं. आता महाराज असते, त्यांनी सांगितलं हत्ती खाण्यात जा आणि एक सगळ्यात मोठा हत्ती घेऊन या, त्याला क्रेनला लटकव आणि आपल्या छताला लटकवून पहा, हे छताची आपण क्षमता पाहू. लगेच आदेशच पाळला गेला. हत्ती आणला, क्रेनला लटकवला, छताला दिला हे करून, तर छत काही खाली आलं नाही. मग म्हटले काय आता अडचण नाही, ते झुंबरं घेऊन या. तर अशा एक नाही अनेक विक्षिप्त कथा आहेत. म्हणजे हत्ती तर त्यांचा आवडता प्राणी होता. प्रत्येकाच्या हिरे, माणिक, मोती जसे पदरी होते तसे मोठमोठाले हत्ती असायचे. त्यांच्या झुंजी लावणे, अगदी झुंजी पण फार वेगळ्या होत्या. म्हणजे प्रणय करताना सुद्धा झुंज पाहणे, त्यासाठी लोक जमा करणे, असे सुद्धा विक्षिप्त राजे त्यावेळेस होते. पण नंतर हत्ती गेले आणि गाड्या आल्या. मग गाड्यांचं जे वेड सुरू झालं, मोटर गाड्यांचं, पती येण्याचे जे महाराज होते त्यांच्याकडे एक वैशिष्ट्यपूर्ण
गाडी होती की सगळी चांदीची ती गाडी होती, चांदीच्या पत्र्यानं मांडलेली. नंतर रोल्स राईस आल्या, अनेक राजांच्या पदरी त्या महागड्या गाड्या होत्या. भरतपूरचे महाराज तर असे तुम्हाला सांगितलं चांदीने मढवलेली गाडी. आलवारचे एक महाराज होते, सोन्यानं मढवलेली गाडी त्यांच्याकडे होती. आणि स्टेअरिंग कोरीव काम केलेलं होतं, हस्तिदंताचं, म्हणजे हत्तीच्या दाताचं ते स्टेअरिंग केलेलं होतं. एक महाराज तर असे होते की कुठलीही गाडी त्यांना आवडली, तिच्यावर त्यांची नजर पडली की हैदराबादचे निजाम की ते म्हणायचे लावा माझ्या गॅरेजमध्ये आणून. म्हणजे शेकडो गाड्या त्यांच्या गॅरेजमध्ये होत्या. म्हणजे काय, एकदा राजा बोले आणि प्रजा हाले, तसं ज्याची गाडी आवडली वैशिष्ट्यपूर्ण त्यानं गाडी महाराजांच्या गॅरेजमध्ये आणून लावायची. असं हे गाड्यांचं वेड त्या काळी त्या संस्थानिकांना होतं. पूर्वी जे ग्वाल्हेर संस्थान होतं, खरं म्हणजे तिथल्या राजाचा कारभार अतिशय आदर्श होता, चांगला होता. पण महाराजांना एक वेड होतं, विजेवर चालणाऱ्या आगगाड्या. म्हणजे अशा मोठमोठ्याल्या नाही, असे खेळण्यातल्यासारख्या लहान मुलासारखं हट्ट ते त्या आगगाड्यांसाठी करायचे. त्यांच्या राजमहालामध्ये असे एक लोखंडी टेबल अंथरलेले होते आणि त्याच्यावर 250 फुटांचे चांदीचे रूळ होते आणि भिंतीमध्ये बोगदे केलेले होते त्यातून रेल्वे येण्यासाठी. आणि रेल्वेची सुरुवात कुठून व्हायची, त्याचं मुख्य स्टेशन म्हणजे त्यांचा शाही मुतपाकखाना, किचन, स्वयंपाकघर. आणि डबे होते छोटे छोटे. गंमत अशी व्हायची की मोठमोठे पाहुणे जेवायला आले की त्या टेबला भोवताली बसवायचे आणि समोर ती रेल्वे गाडी येणार आणि मग त्या छोटे छोटे डबे, त्यात एक एक पदार्थ ठेवलेला असायचा जो त्यानं वाढून घ्यायचा. आणि महाराजांच्या हातात ते कळी असायच्या, रेल्वे कशी पळवायची, कुठं थांबवायची वगैरे. मग एकदा व्हाईसराय बोलवले जेवायला, शाही खाना त्यांना द्यायचा होता. मग महाराजांचं ते वेळ, विजेवर चालणारी रेल्वे. मग ते जिथं ती कळ आहे यंत्राची वगैरे तिथं महाराज बसलेले आणि मग ती रेल्वे सुरू झाली. कधी कधी गंमत अशी व्हायची की अमुक पदार्थ मला देतो, तो पदार्थ यायच्यात रेल्वे वेगानं पुढे जायची. असं करता करता काय बिघाड झाला असेल त्या रेल्वेमध्ये ठाऊक नाही, पण अचानक ती रेल्वे इतकी वेगानं धावायला लागली की त्या छोट्या डब्यामध्ये असलेला तो सगळा रस्सा, मांस, वाटाण्याच्या पुऱ्या, टनाटन सगळं ते उडायला लागलं पाहुण्यांच्या सगळं अंगावर आणि एकच धावपळ तिथं उडाली. म्हणजे हे असे विक्षिप्त वेळ त्यांना होतं. पण शेवटी संस्थानिक होते, राजांपेक्षा खूप ऐशोरामात ते जगायचे, त्यामुळं आली लहर आणि केला कहर, अशा गमती त्यांच्या होत्या. मुंबईजवळ एक जुनागडचा नवाब होता आणि त्याला कुत्री पाळण्याचा छंद होता. म्हणजे माणसांना जेवढ्या सोयी नाही, आता त्याची प्रजा अर्थात दुःखातच होती, यांना प्रजेचं काही घेणं नव्हतं. पण मग कुत्र्यांसाठी नोकर चाकर, डॉक्टर, त्यांना व्यवस्थित शाही बेड वगैरे. त्यांची एक कुत्री होती, तिचं नाव रोशन. तर तिचं लग्न एका लॅब्रेटॉर जातीच्या कुत्र्याशी, बॉबी नावाच्या कुत्र्याशी करायचं त्यांनी ठरवलं. अगदी जसा मुलीचा विवाह थाटात करतात तशा पत्रिका छापल्या. व्हाईसरायला पत्रिका दिली. अर्थात व्हाईसराय आले नाही, आता कुत्रा कुत्रीच्या लग्नाला ते कसे येतील व्हाईसराय, ते इंग्रज असल्यामुळे त्यांना निदान तेवढं भान तरी होतं. आणि त्याचा नवाबांना खूप राग आला, पण त्यांनी असं शाही लग्न केलं आणि 1.5 लाख लोक नुसते त्या वरातीला त्या कुत्रा कुत्रीच्या होते. त्या काळी असा उल्लेख आहे की या विवाहाला 12 लाख रुपये खर्च झाला होता त्या काळामध्ये. म्हणजे तेवढे पैसे प्रजेला खर्च केले असते तर अनेक सोयी झाल्या असत्या. पण शेवटी यांचं वेळ, म्हैसूरचे जे महाराज होते त्यांचा राजवाडा, यांचे राजवाडे ताजमहालासारखेच असेल. जरी ताजमहालाचे सर येणार नाही तरी म्हैसूरचा राजवाडा तुम्ही पर्यटनाला गेल्यावर पाहिला असेल. 600 दालनांचा राजवाडा तो होता आणि 20 खोल्यामध्ये, निव्वळ 20 खोल्या. हे महाराजांनी जे शिकार केलेले वाघ, गवे, त्यांचं भुसा भरलेले ते पेंढे जे असायचे, ते भिंतीला त्यांचे असे मुंडके सगळे लावलेले 20 खोल्यांमध्ये. जयपूरच्या महाराजांचा संगमरवरी हवा महल होता. नुसत्या हाताने नक्षीकाम केलेल्या तिथं ज्या चौकटी होत्या लावलेल्या, 953 खिडक्या त्या ठिकाणी होत्या. आणि कपूरथाळ्याचे एक महाराज होते. तर त्यांनी एकदा काय झालं, फ्रान्सच्या व्हर्सायला भेट दिली, तिथला राजवाडा पाहिला आणि ते म्हटले नाही, आपल्याला असाच राजवाडा करायचा. मग फ्रान्समधले कारागीर, वास्तुशास्त्रज्ञ, शिल्पकार वगैरे आणले आणि हिमालयाच्या पायथ्याशी बरोबर त्या व्हर्साय सारखाच राजवाडाचं बांधकाम सुरू झालं. आणि राजवाड्यात सगळी फ्रेंच धर्तीच्या शोभिवंत वस्तू लावलेल्या. एवढंच नाही, राजभाषा म्हणून फ्रेंच भाषेला त्यांनी मान्यता देऊन टाकली. त्यांच्याकडे जे शीख नौकर चावकर होते त्यांना सुद्धा फ्रेंच पद्धतीचा वेश त्यांनी परिधान करायला लावला. म्हणजे एकंदर सगळ्या कपूरथाळा त्यांनी फ्रेंचमय करून टाकला.
पण यांना बोलायचं कुठे, बाबा तुमच्या मनात जे येईल, तुम्ही जे चांगलं पाहाल ते करा, आणि प्रजा आपली निमूटपणे सहन करायची. एका बाजूला इंग्रजांचा त्रास, दुसऱ्या बाजूला ह्या संस्थानिकांचा त्रास, अशी ती प्रजा सगळं भोगत होती. अजून यातल्या गमती, हो, या महाराजांच्या सिंहासनाच्या काही गमती सांगितल्या पाहिजे. आता ऐटबाजपणे बसणं आणि सिंहासन तर त्यांचा प्रतिष्ठेचा विषय असायचा. अगदी सोन्यानं मडवलेले सिंहासन, म्हणजे म्हैसूरच्या महाराजांचं सिंहासन शुद्ध सोन्याचं सिंहासन होतं. विचारायला कोण आहे. ओरिसाचे जे संस्थानिक आहेत, एक सोन्याचा पलंगच होता मोठा, आणि त्या पलंगाला बाजूनं सगळे हिरे, माणिक, पाचू असे लटकावून दिलेले होते, झुमरासारखे. भला मोठा पलंग. कुठंतरी एलिझाबेथ राणीचं प्रतिकृती ती होती असं म्हटलं जातं. रामपूरचा जो नवाब आहे त्याचं सिंहासन तर फारच गमतीचं होतं. म्हणजे दगडाचे चौथरे होते असे सगळ्या बाजूनं सिंहासनाच्या, आणि त्यावर सुंदर स्त्रियांचे शिल्प कोरलेले होते. त्या सिंहासनाची एक फार मजेशीर गंमत अशी की त्या सुवर्णांकित जरतारी उशीखाली त्या सिंहासनाच्या एक फट ठेवलेली होती, आणि दरबाराच्या कामकाजात खंड पडू नये, मध्येच उठून जायला लागू नये म्हणून महाराज आपला नैसर्गिक विधी सुद्धा त्यात उरकून घ्यायचे, असं ते सिंहासन होतं. यांच्या अशा गमती सांगता सांगता हे संस्थानिक हिंदू असो मुसलमान, त्यांची पद्धत सारखीच होती, मजा करणं, प्रजेकडे लक्ष न देतं. काही ठराविक संस्थानिक सोडले तर या प्रत्येकाच्या पदरी नाटकशाळा होत्या. आता काय बोलण्यासारखा विषय नाही. नाटकशाळेला अमाप ते खर्च करायचे. आपली शक्ती टिकून राहावी, भावना टिकून राहावी म्हणून हिरे कुटून खाणारे, हिऱ्याचं चूर्ण खाणारे कुठल्या तरी चिनी माणसानं ते सांगितलं, सल्ला दिला. म्हणजे पहिल्यापासून चिनी असेच सल्ला देतात. ते हिऱ्याचं चूर्ण खाणारे सुद्धा संस्थानिक होते. त्यावर जास्त आपण न बोललेलं बरं. पण त्यांचा जो दुसरा छंद आहे, जंगलात शिकार करणं, फार प्रतिष्ठेचं ते मानलं जायचं. तर भरतपूरचा जो संस्थानिक आहे, वयाच्या 8व्या वर्षापासून त्यानं शिकारीला सुरुवात केली. तर तो 35 वर्षाचा होस तर त्याच्या महालातल्या सगळ्या भिंती हे त्यानं शिकार केलेल्या त्या पेंढ्यानं भरलेल्या होत्या, वाघाच्या मुंडक्यांनी वगैरे. लॉर्ड हार्डिंग ज्यावेळेस आले त्याच्या सन्मानार्थ ज्या वेळेस त्यानं शिकार आयोजित केली, तर असा उल्लेख सापडतो की 3 तासामध्ये 4042 बदकांना त्यांनी मारलं, दोघांनी मिळून यमसदने पाठवलं. त्याच्या पुढे जाऊन ग्वाल्हेरच्या महाराजांनी आपल्या हयातीमध्ये अक्षरशः 1800 नाही, माफ करा, 1400 वाघांची शिकार केली. आणि ती शिकार केल्यावर शिकार कशी करावी वाघाची हे इंग्रजीत त्यांनी पुस्तक सुद्धा लिहून ठेवलं. अर्थात हे सगळे संस्थानिक कुठल्याही धर्माचे असो, ते देवभोळे होते. बनारसच्या महाराजांना एक सवय होती की उठल्याबरोबर गाईचं हंबरणं ऐकायचं, ते पवित्र असतं असं त्यांचं मत होतं. आणि मग पहाटेच एक सेवक त्यांच्या खिडकीशी गाय आणून उभा करायचा, आणि मग गाय हंबरली की त्या आवाजाने ते उठायचे, त्यांना गायीचं दर्शन व्हायचं. ते एकदा रायपूरच्या नवाबाकडे गेले, आणि नवाबाला माहित होतं यांची सवय की यांना गाय हंबरल्याशिवाय जाग येत नाही. पण त्यांचा मुक्काम नेमका वरच्या मजल्यावर होता, त्या राजवाड्याच्या. मग त्या रायपूरच्या नवाबानं काय केलं की क्रेनने एक गाय उचलून त्यांच्या खिडकीजवळ पहाटे न्यायची. आता ती बिचारी इतकी मोठ्यानं हंबरडा फोडायची, हंबरत नव्हती, हंबरडा फोडायची त्या क्रेनच्या त्रासामुळं, की फक्त हे महाराजच काय तर सगळं आजूबाजूचा दरबारच उठून जागा व्हायचा, आणि महाराजांना ते दर्शन घडायचं. म्हणजे जोपर्यंत महाराज मुक्कामाला नवाबाकडे होते, क्रेननं गाय त्यांच्या खिडकीशी आणून लाटकवायची. म्हणजे यांच्या किती विक्षिप्तपणाच्या या कथा आहेत. एक शेवटच्या एका नवाबाचा विक्षिप्तपणा सांगून मी थांबतो. जगामध्ये सगळ्यात श्रीमंत हा नवाब होता, पण त्याची गंमत अशी, हा नवाब म्हणजे अत्यंत विक्षिप्त विलक्षण असा संस्थानिक होता. हैदराबादचा 7वा निजाम, उंच काटकुळा म्हातारा, पानानं काय मासे किडलेले त्याचे दात, आणि आहारामध्ये काय तर मलई, मिठाई, फळे, पान, सुपारी आणि वाटीभर आफू रोज, बर का. आणि मनात अशी शंका की कोणीतरी विष घालून मला मारणार आहे, म्हणून बरोबर एक मनुष्य असायचा. निजामानं आहार घेण्याआधी त्या माणसानं सगळ्या वस्तू चाखून पाहायच्या. तो जर जिवंत राहिला तर ते सगळे पदार्थ तो निजाम खायचा. आणि म्हातारा होता, काटकुळा, सुती कपडे घालायचा, प्रचंड पैसा, पण कंजूस होता. पायजामा असायचा, पायात कसल्या तरी चपला,
आणि 35 वर्ष तो एकच ती विटकी फेज टोपी घालायचा असा उल्लेख आहे. साध्या टिनाच्या ताटात जेवायचा आणि झोपडीमध्ये राहायचा. एक साधा पलंग होता, जेवायला एक टेबल आणि 3 खुर्च्या होत्या. कचऱ्याने भरलेल्या बादल्या असायच्या, त्या वर्षातून एकदाच बाहेर नेऊन फेकायच्या बरं का, हा त्याचा आदेश होता. रक्षापात्र होते. आणि सिगारेटची गंमत तर अशी की कोणी पाहुणे आले तर त्यांनी जे थोटकं फेकून दिले सिगारेट उडून, ते थोटकं ते पाहुणे गेल्यावर हा प्यायचा निजाम बरं का. आणि याचं म्हणजे हा इतका गरीब होता का, तर याच्या राजवाड्याच्या बाहेर जो बगीचा होता त्याच्यामध्ये अस्ताव्यस्त अशा ट्रक्स उभ्या होत्या त्या काळातल्या, असं सांगितलं जातं. कितीतरी ट्रक्स, आणि त्या चिखलामध्ये अक्षरशः रुतलेल्या होत्या. त्याचं कारण त्या सगळ्या ट्रक्समध्ये सोन्याच्या चिपा होत्या. आणि याच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये एक पेपरमध्ये गुंडाळलेला एक जेकब हिरा होता, अत्यंत महागडा. कधी कधी पेपर वेट म्हणून तो त्याचा उपयोग करायचा. पण ही नुसती नावाला संपत्ती बरं का, हिरे माणिक मोती किती होते सांगता येत नाही. संपत्ती 14 कोटी रोकड त्या काळात त्यामध्ये होती. 14 कोटी म्हणजे त्या काळात ते 14 कोटी म्हणजे विचार करा. याचे अनेक किस्से सांगितले जातात की एकदा त्यांचे डॉक्टर आले मुंबईहून प्रकृती तपासायला या निजामाची, आणि येताना ते आपलं इलेक्ट्रोकार्डिओग्राम मशीन घेऊन आले. तर ते मशीनच चालेना, बराच वेळ झाला. मग नंतर त्यांना समजलं की वीजच नाही. मग निजामाच्या महालात वीज का नाही, तर निजाम विजेची काटकसर म्हणून रोज ती बंद करून ठेवतात हे त्यांना समजलं. मग पुढे डॉक्टर म्हटले असतील की बाबा या यंत्रापुरती तरी चालू करा. म्हणजे हे सगळे गमतीचे पूर्वीचे लोक. काश्मीरचा हरिसिंग होता, आणि आता भारतात जायचं की पाकिस्तानात, शेवटी भारतातच काश्मीर घ्या असं त्याला सांगावं लागायचं. पण तो पण लहरी होता, निर्णय बुद्धी त्याच्याकडे नव्हती. साधारणतः हिवाळ्यामध्ये जम्मूमध्ये आणि उन्हाळ्यात श्रीनगर या 2 राजधानीमध्ये तो ऐशोरामात राहायचा. आणि संशय होता. नंतर इतका संशय बाळवला की काश्मीरमध्ये कुणी चर्चा करायला आलं तर आपल्या विरोधात कटच करायला आलं की काय, असं त्याचं मत व्हायचं. म्हणजे असं सांगितलं जातं की एकदा आपले माजी पंतप्रधान पंडितजी नेहरू पंतप्रधान नसताना तिथं गेले, तर त्यांना सुद्धा जे विरोधक तुरुंगा भरलेले होते विरोधकांनी, तो पाहुणचार सुद्धा पंडितजींना घ्यावा लागला होता हरिसिंगचा, असंही म्हटलं जातं. पण शेवटी ख्याली खुशालीत राहता राहता त्याचा निर्णय चुकला. त्याचे फळ आपण आज पाहतोय. नेमकं काश्मीरचं काय झालं. हे जे सगळे संस्थानिक होते की इंग्रजांची एकदा मर्जी संपादन केली की आमच्या पुरते आम्हाला सवलती द्या. ज्यावेळेस हे खालसा झाले त्यावेळेस प्रचंड ते दुःखी झाले, नाराज झाले. त्यांचा विरोध होता संस्थानं खालसा करायला. पण ते संस्थानं खालसा झाले त्याबरोबर त्यांनी त्यांचं जे रेकॉर्ड आहे माझ्या हजा केलेलं, जे खूप वाचू नये असं होतं, मी जे चांगलं आहे तेच तुम्हाला सांगितलं, ते सुद्धा जाळलं गेलं. या सगळ्या सुरस कथा जर तुम्हाला अजून वाचायच्या असतील तर फ्रीडम ॲट मिडनाईट नावाचं एक खूप छान पुस्तक डॉमिनिक लॅपी आणि लॅरी कॉलिन्स नावाच्या ब्रिटिश लेखकांनी लिहिलेलं आहे. मला वाटतं माधव मोर्डेकर यांनी त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. यामध्ये हे तपशीलवार सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील. परंतु त्यावेळेस इंग्रजांची मर्जी संपादन करून ते संस्थानिक आनंदात राहिले. आता जनतेची मर्जी संपादित करून आपल्यातील काही संस्थानिक आनंदित राहतात. त्यांचे इतके नाद नसले तरी बऱ्यापैकी त्यांच्याशी तुलना करता येईल असे आहेत. कारण प्रचंड भ्रष्टाचार केलेले नेते तुरुंगातून सुटले तरी त्यांची मिरवणूक काढणारी आपली प्रजा आहे. त्यामुळं शेवटपर्यंत आपण असेच लाचार राहू का, सगळेच मी म्हणत नाही, परंतु त्यांचं स्वागत करणारे, बँड वाजवणारे, फटाके फोडणारे सुद्धा कार्यकर्ते आहेत. मोठमोठाल्या व्यक्तींचे ते वारसदार आहेत असं अजूनही म्हटलं जातं. फक्त प्रजाच नाही, चॅनलही म्हणतात. चॅनलची काही मजबुरी असेल, परंतु हे सगळं ढोंग बंद केलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये ते संस्थानिक जसे खालसा केले तसं प्रजेकडे दुर्लक्ष करून स्वतः माझ्या हजा करणारे, 7 पिढ्यांची संपत्ती साचवणारे, आपलेच वारसदार नेमणारे या संस्थानिकांना आपण 5-5 वर्षांनी वेळीच धडा शिकवला पाहिजे. तर हे संस्थानं खालसा होतील आणि प्रजेच्या पदरात निदान काहीतरी पडेल. अर्थात हे सगळं तुमच्या आमच्या हातात आहे.